घरमालक आणि भाडेकरूंसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पागडी मुक्त होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. ओसी नसलेल्या 20,000 इमारतींना आता दिलासा मिळणार आहे. 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबई शहराला पागडी मुक्त करण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे मुंबईतल्या इमारतींचा मोठा विकास होणार आहे. 1960 पूर्वीच्या तब्बल 20,000पेक्षा जास्त इमारतींना याचा फायदा होणार आहे. यात ओसीची कारवाई जलद गतीने होईल. तसंच जुन्या गिरणी जागांचा जो विकास थांबला होता तो जलद गतीने होणार आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहेच, मात्र तो राज्यातील इतर महापालिकांनाही लागू होणार आहे. यात भाडेकरू आणि घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल. भाडेकरूंच्या ताब्यातील जेवढे क्षेत्रफळ आहे तेवढाच FSI त्यांना देण्यात येईल. मालकांना भूखंडांच्या मालकीपोटी मूळ FSI देण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी पागडीधारकांना त्यांच्या जागेच्या पुनर्बांधणीसाठी कोणतेही शुल्क न घेता त्यांना लागणारा इन्सेंटिव्ह SFI दिला जाईल. जर कोणत्याही कारणामुळे जसं की उंची प्रतिबंध किंवा इतर प्रतिबंधांमुळे या तिन्ही प्रकारचे SFI हे पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित FSI TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. अशा स्वरूपाच्या तरतुदी करून मुंबईला पागडी मुक्त करण्याची सरकारची योजना असल्याचं शिंदेंनी सांगितलं.